नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वामी क्लासेसच्या मराठी व्याकरण मालिकेतील आजच्या भागामध्ये मी कृष्णकांत आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण मराठी व्याकरणातील कर्म हा घटक अभ्यासणार आहोत. यामध्ये आपण अतिशय सोप्या ट्रिकचा वापर करून दिलेल्या वाक्यातील कर्म कसं ओळखायचं ते शिकणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण स्क्रीनवर पाहूया की सोप्या ट्रिकचा वापर करून काही सेकंदांमध्ये दिलेल्या वाक्यातील कर्म कसं ओळखायचं ते. आता बघा, कर्म ओळखताना आपल्याला कर्म कशाला म्हणतात हे माहित पाहिजे. बघा, क्रियापदाने व्यक्त होणाऱ्या क्रियेचा परिणाम. बघा, क्रियापदाने व्यक्त होणाऱ्या क्रियेचा परिणाम ज्याच्यावर होतो त्याला कर्म म्हणतात. थोडक्यात काय सांगता येईल की क्रिया ज्याच्यावर घडते त्याला आपण कर्म म्हणतो. उद्या तुम्हाला कोणी विचारलं की कर्म कशाला म्हणतात, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की क्रिया ज्याच्यावर घडते, जे आपल्याला वाक्य दिलेले आहे त्या वाक्यातील क्रिया ज्याच्यावर घडते त्याला कर्म म्हणतात. एवढं लक्षात ठेवायचं. आता आपल्या या भागाचा मुख्य उद्देश आहे तो हा आहे की आपल्याला सोप्या ट्रिक्स शिकायच्या आहेत ना. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सोप्या ट्रिक्स पाहूया, ज्या सोप्या ट्रिक्सचा वापर करून आपल्याला काही सेकंदांमध्ये दिलेल्या वाक्यातील कर्म शोधायचं आहे. बघा, सोप्या ट्रिक्सचा वापर करत असताना पहिलं काम मला काय करायचं आहे, तर दिलेल्या वाक्यातील क्रियापद शोधायचं. जसा कर्ता घटक शिकत असताना आपण पहिलं काम केलं होतं की दिलेल्या वाक्यातील क्रियापद शोधलं होतं. सेम गोष्ट या ठिकाणी आपल्याला करायची आहे की कर्म शोधत असताना पहिलं दिलेल्या वाक्यातील क्रियापद शोधायचं. काय करणार मी? पहिलं काम दिलेल्या वाक्यातील क्रियापद शोधणार. क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतो. समजलं? आता मी क्रियापद शोधलं. क्रियापदानंतर माझं काम काय असेल की क्रियापदाचं मूळ रूप शोधायचं आहे. क्रियापदाचं मूळ रूप शोधत असताना मी काय करणार की जो क्रियापदाचा शब्द शोधलेला आहे त्या शब्दाला लागलेला प्रत्यय काढून टाकणार. ज्यावेळी मी क्रियापदाच्या शब्दाला लागलेला प्रत्यय काढून टाकेल, जो उरेल शब्द तो माझं क्रियापदाचं मूळ रूप होईल. बरोबर? आता क्रियापद शोधलं, क्रियापदाचं मूळ रूप शोधलं. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला? क्रियापदाच्या मूळ रूपाला आपण लेला, लेली, लेले, लेल्या यापैकी एक प्रत्यय लावणार. जसा की आपण कर्ता पाहत असताना नारा, नारी, नारे प्रत्यय लावला होता. या ठिकाणी कर्म शोधत असताना आपण काय करणार? क्रियापदाच्या मूळ रूपाला लेला, लेली, लेले, लेल्या यापैकी एक प्रत्यय लावणार आणि मग काय किंवा कोण असा प्रश्न विचारणार. बघा, लक्षात येते का? सर्वप्रथम मी काय करणार? कर्म शोधत असताना माझी पहिली सोपी टिप्स काय असेल, तर मी दिलेल्या वाक्यातील क्रियापद शोधणार. क्रियापद शोधल्यानंतर क्रियापदाच्या शब्दाला लागलेला प्रत्यय काढून टाकणार. क्रियापदाच्या शब्दाला लागलेला प्रत्यय काढून टाकल्यानंतर जो उरेल तो धातू असेल, म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप असेल. त्यानंतर त्या क्रियापदाच्या मूळ रूपाला, धातूला मी लेला, लेली, लेले, लेल्या यापैकी एक प्रत्यय लावणार आणि मग त्याला कोण किंवा काय असा प्रश्न विचारणार. जे उत्तर येईल ते माझं त्या वाक्यातील कर्म असेल. आता हेच आपण उदाहरणासह पाहूया. चला. बघा, पहिलं उदाहरण आहे महेश आंबा खातो. उदाहरण काय? महेश आंबा खातो. आता या उदाहरणामध्ये विद्यार्थी मित्रांनो, सोपे ट्रिक्सचा यूज करून आपल्याला कर्म शोधायचं आहे. पहिलं काम, वाक्यातील क्रियापद शोधणार. क्रियापद म्हणजे काय? ज्या शब्दानं, ज्या क्रियावाचक शब्दानं वाक्याचा अर्थ पूर्ण होतो त्या शब्दाला क्रियापद म्हणतो. बरोबर? आता या ठिकाणी आपण पाहिलं, या ठिकाणी आपण बघूया की महेश आंबा एवढंच मी घेतला शब्द, वाक्य. महेश आंबा वाक्याचा अर्थ पूर्ण होतो? नाही. ज्यावेळी मी या वाक्यामध्ये खातो हा शब्द जोडेल तेव्हा या वाक्याला अर्थ पूर्ण होतो. म्हणजेच काय? खातो माझ्यासाठी क्रियापद झालं. क्रियापद शोधलं मी. दुसरं काम माझं काय असेल? आता क्रियापदाचं मूळ रूप शोधायचं आहे. मी क्रियापदाचं मूळ रूप शोधत असताना मी काय करणार की जो मी क्रियापदाचा शब्द शोधलेला आहे तो की खातो, याला लागलेला प्रत्यय काढून टाकणार. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मला सांगा की या शब्दामध्ये प्रत्यय कुठला असेल बरं? खातो मध्ये तो. बरोबर? तो प्रत्यय काढून टाकला तर राहिलं काय? खा. म्हणजे खा माझं काय झालं? धातू, ज्याला क्रियापदाचं मूळ रूप म्हणतात. खा क्रियापदाचं मूळ रूप मिळालं. त्यानंतर मी काय करणार? लेला, लेली, लेले,
लेल्या यापैकी एक प्रत्यय लावणार या क्रियापदाच्या मूळ रूपाला. या ठिकाणी लावलं खालेला लेला लेला हा प्रत्यय लावूया आपण. लेला हा प्रत्यय लावला काय झालं खालेला. बरोबर. खालेला प्रत्यय खालेला हा शब्द झाला. खालेला हा शब्द मिळाला त्याला आपण काय करणार काय असं प्रश्न विचारणार. खालेला काय खालेला काय या वाक्यामध्ये आंबा. आंबा हा शब्द या वाक्यातील माझं कर्म असेल. बरोबर. समजलं. आणखीन एक उदाहरण पाहूया. आता बघा राम पुस्तक वाचतो. मला सोप्या ट्रिकचा वापर करून कर्म शोधायचा आहे. पहिलं काम क्रियापद शोधणार. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. राम पुस्तक वाक्याचा अर्थ पूर्ण होतो नाही. वाचतो ज्यावेळी मी हा शब्द यामध्ये जोडेल या वाक्यामध्ये त्यावेळी या वाक्याला अर्थ पूर्ण होईल. म्हणजेच वाचतो माझ्यासाठी काय झालं क्रियापद. बरोबर. आता वाचतो क्रियापद मिळालं. मला क्रियापदाचं मूळरूप शोधायचं आहे. मूळरूप शोधत असताना मला काय करावं लागेल क्रियापदाच्या शब्दाला लागलेला प्रत्यय काढून टाकावा लागेल. प्रत्यय कोणते असतात तो त्या ती ते या अशापैकी प्रत्यय काढून टाकायचा. आता वाचतो कुठला प्रत्यय लागलाय तो काढला राहिलं काय वाच म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप मिळालं. आता वाचतो क्रियापदाचं मूळ रूप मिळालं त्याला काय लावणार लेला लेली लेले लेल्या यापैकी एखादा प्रत्यय लावणार. या ठिकाणी आपण लावूया लेले काय झालं वाचलेले. बरोबर. त्यानंतर त्याला विचारायचं काय असा प्रश्न वाचलेले काय या वाक्यामध्ये वाचलेले काय उत्तर काय येईल पुस्तक. बरोबर. तर पुस्तक हे काय झालं या वाक्यातील माझं कर्म झालं. एवढं सोपं आहे. आणखीन एक उदाहरण पाहायचं चला. बघा या ठिकाणी उदाहरण आहे अनिल पाणी पितो. उदाहरण काय अनिल पाणी पितो. बघा सोप्या ट्रिकचा वापर करत असताना पहिलं काम मी काय करणार वाक्यातील क्रियापद शोधणार. वाक्यातील क्रियापद या वाक्यामध्ये क्रियापद कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सांगा. या वाक्यातील क्रियापद कोणता आहे अनिल पाणी वाक्याचा अर्थ पूर्ण झाला नाही. पितो ज्यावेळी जोडेल त्यावेळी वाक्याचा अर्थ पूर्ण होईल. म्हणजेच पितो हा शब्द काय झाला माझ्यासाठी क्रियापद. बरोबर. क्रियापद मी शोधलं त्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप शोधायचं आहे. मूळ रूप शोधत असताना मला क्रियापदाच्या शब्दाला लागलेला प्रत्यय काढून टाकायचा आहे. पितो मध्ये कुठला प्रत्यय लागलाय तो काढला राहिलं काय पी. बरोबर पी. त्यानंतर त्याला मी काय करणार लेला लेली लेल्या यापैकी एक प्रत्यय लावणार. या ठिकाणी लावी लेले होईल काय पिलेले. बरोबर पिलेले. त्याला नंतर काय करणार काय असा प्रश्न विचारणार पिलेले काय उत्तर काय येईल पाणी. पिलेले काय पाणी. तर पाणी हा शब्द जो आहे तो या वाक्यातील माझं कर्म असेल. समजलं. आणखीन एक उदाहरण पाहूया. आजीने नातवाला गोष्ट सांगितली. उदाहरण बघा आजीने नातवाला गोष्ट सांगितली. चला आता तुम्ही सांगा की मला कर्म शोधायचं आहे. पहिलं काम क्रियापद शोधणार. आजीने नातवाला गोष्ट वाक्य पूर्ण होतं नाही. सांगितली ज्यावेळी शब्द जोडेल वाक्य पूर्ण होईल. मग सांगितली मला क्रियापद मिळालं. आता क्रियापदाचं मूळ रूप शोधायचं आहे. म्हणजे क्रियापदाच्या शब्दाला लागलेलं प्रत्यय काढून टाकणार. सांगितली मध्ये प्रत्यय कुठला असेल ली काढून टाकला. राहिलं काय सांगित त्याला आपण काय लावणार लेला लेली लेले लेल्या यापैकी एक प्रत्यय लावणार. या ठिकाणी लावूया आपण लेली. सांगितलेली झालं. त्यानंतर त्याला विचारणार प्रश्न काय सांगितलेली काय उत्तर काय येईल या वाक्यामध्ये सांगितलेली काय आजीने नातवाला गोष्ट सांगितली. या वाक्यामध्ये सांगितलेली काय उत्तर काय येईल गोष्ट. म्हणजे गोष्ट हा शब्द माझं काय झालं या वाक्यातील कर्म झालं. बरोबर. समजलं. आणखीन एक उदाहरण पाहूया तुमच्या माहितीसाठी. बघा उदाहरण आहे रामाने रावणास मारले. हे उदाहरण अनेक परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं आहे. ज्या स्पर्धा परीक्षा आहे त्यामध्ये हे उदाहरण बऱ्याच वेळा विचारलं गेलेलं आहे. रामाने रावणास मारले. कर्म शोधायचा आहे सोप्या ट्रिकचा वापर करून. पहिलं काम क्रियापद शोधणार. बरोबर. रामाने रावणास वाक्याचा अर्थ पूर्ण झाला नाही. मारले ज्यावेळी जोडेल त्यावेळी वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. म्हणजेच मारले क्रियापद मिळालं. मारले क्रियापद मिळालं. मला क्रियापदाचं मूळ रूप शोधायचं आहे. म्हणजेच क्रियापदाच्या शब्दाला लागले प्रत्यय काढून टाकायचा आहे. या ठिकाणी मारले या शब्दामध्ये ले हा प्रत्यय काढून टाकला. राहिले काय मार. त्यानंतर त्याला लेला लेली लेले लेल्या यापैकी एखादा प्रत्यय लावणार. या ठिकाणी लावूया आपण लेला
मारलेला. आणि त्यानंतर काय विचारायचं आहे, कोण किंवा काय? मारलेला काय किंवा कोण? मारलेला कोण? रावण. उत्तर काय येतं? रावण. म्हणजेच रावण हा शब्द या वाक्यातील कर्म आहे माझं. समजलं? एक लास्ट उदाहरण पाहूया आपण. बघा, पोलिसांनी चोर पकडला. उदाहरण बघा, पोलिसांनी चोर पकडला. तुम्ही सांगायचं आता मला. शेवटचं उदाहरण तुम्ही सांगा. पोलिसांनी चोर पकडला, कर्म शोधायचं आहे. पहिलं काम क्रियापद. पोलिसांनी चोर, वाक्य अर्थ पूर्ण नाही. पकडला, ज्यावेळी पकडला जोडेल या वाक्यामध्ये अर्थ पूर्ण होईल. म्हणजेच पकडला क्रियापद मिळालं. पकडला क्रियापद मिळालं. क्रियापदाचं मूळ रूप शोधायचं आहे. मूळ रूप शोधत असताना क्रियापदाच्या शब्दाला लागलेले प्रत्यय काढणार. कुठला प्रत्यय यात लागलाय पकडल्या शब्दामध्ये? ला. काढून टाकला. राहिले काय? पकड. पकड मध्ये लेला, लेली, लेले, लेल्या यापैकी एक प्रत्यय लावा. आपण लावूया लेला, पकडलेला. त्यानंतर विचारायचं काय? काय किंवा कोण? पकडलेला काय किंवा कोण? पकडलेला कोण? उत्तर काय येईल? चोर. चोर हा शब्द काय झाला माझ्यासाठी? या वाक्यातील कर्म झालं. ते एवढं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. या सोप्या ट्रिकचा वापर करून दिलेल्या वाक्यातील कर्म शोधणं. अशा पद्धतीनं आजच्या भागामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं की क्रियापदाने दाखवलेली क्रिया ज्याच्यावर घडते त्याला कर्म म्हणतात किंवा क्रिया ज्याच्यावर घडते त्याला कर्म म्हणतात. आणि हे कर्म शोधत असताना कोणत्या सोप्या ट्रिक्स वापरायच्या आणि ते कर्म शोधायचं कसं ते आपण पाहिलं. त्यामध्ये आपण सर्वप्रथम पाहिलं की सर्वात प्रथम आपण क्रियापद शोधायचं. क्रियापदाला लागलेला प्रत्यय काढून टाकायचा म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप राहील. मग त्या मूळ रूपाला आपण लेला, लेली, लेल्या यापैकी एखादा प्रत्यय लावणार आणि त्यानंतर त्याला कोण किंवा काय असा प्रश्न विचारणार. जे उत्तर येईल ते माझं त्या वाक्यातील कर्म असेल. या बाबींचा अभ्यास आपण या घटकामध्ये या भागामध्ये केलेला आहे. मी आशा करतो विद्यार्थी मित्रांनो हा घटक तुम्हाला आवडला असेल. आणि जर हा घटक तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे आपल्या स्वामी क्लासेस या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जेणेकरून हा घटक आपल्या अधिक अधिक विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना त्याचा लाभ होईल. आणि आपण विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्याकरणातील एका नवीन घटकासह. धन्यवाद.